मित्रांनो, ज्याला कुठं काय बोलायचं हे कळत नाही ना, त्याचं काय खरं नाही जीवनात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक छोटं गाव असतं आणि त्या गावात एक गरीब शेतकरी असतो. त्याला 3 मुलं असतात. तर त्याला पैशाची गरज असते म्हणून तो छोट्या मुलाला त्या गावातल्या सावकाराकडे पाठवतो आणि मुलाला सांगतो की तू फक्त माझं नाव सांग, सावकार तुला 2000 रुपये देईल. छोटा मुलगा त्या सावकाराच्या घरी जातो. सावकाराचं घर असतं 2 मजल्यांचं. तर जिना असतो, लाकडी जिना असतो, तो अरुंद असतो आणि तो चढल्यानंतर जेव्हा तो सावकाराच्या समोर जातो तेव्हा तो सावकार खुर्चीवर बसलेला असतो, उघडा बंब असतो आणि ढेरी असते मोठी. ते बघून तो छोटा मुलगा जोरजोरात हसायला सुरुवात करतो. ते हसणं पाहून सावकाराला राग येतो आणि तो म्हणतो, अरे तू हसतोय का? तो हसू नाही तर काय करू? तुम्ही एवढे जाड, मेला तुम्ही तर खाली न्यायचं कसं? सावकार चिडला आणि त्याच्या माणसाने त्याला 2 रपाटे हाणले आणि तो निघून आला. घरी आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, आणले का पैसे? तो म्हणे, नाही बाबा, त्या सावकारानं मला 2 रपाटे आणले. म्हणे, का? म्हणे, मी फक्त एवढंच म्हटलो की मेल्यानंतर तुम्हाला खाली कसं न्यायचं? अक्कल नाहीये म्हणे तुला. बाप म्हणला, तुला अक्कलच नाहीये. मधल्या मुलाला बोलवलं. मधल्या मुलाला सांगितलं, तू जा, याच्यासारखं काही वाह्यात बोलू नको, फक्त जा आणि माझं नाव सांग, पैसे घेऊन ये. मधला मुलगा जातो, सावकारासमोर उभा राहतो आणि सावकाराला म्हणतो की माझा भाऊ आला होता पण तुम्ही पैसे दिले नाही, तुम्ही माझ्याकडे 2000 रुपये द्या. तेव्हा सावकार म्हणतो, अरे तुझ्या छोट्या भावाला काही अक्कल आहे का नाही? खुशाल म्हणतोय की तुम्ही मेल्यानंतर खाली कसं न्यायचं? म्हणे, खरंच त्याला आहे ना अक्कल नाहीये. आमच्या छोट्या भावाला अक्कलच नाहीये. किती सोपं आहे म्हणे की तुम्ही मेला तर तुमचे हातपाय तोडायचे आणि खाली घेऊन जायचं. अच्छा. सावकार प्रचंड चिडतो. त्याची माणसं त्याला मारतात. तो घरी येतो, वडिलांना सांगतो. वडील त्यालाही म्हणतात की तुला अक्कलच नाहीये, तू मूर्ख आहे. आणि शेवटी मोठ्या मुलाला बोलवतात. मोठा मुलगा जातो, सावकारासमोर उभा राहतो. म्हणे, माझे 2 भाऊ आले, तुम्ही पैसेच नाही दिले. म्हणे, कसे पैसे देणार? एक भाऊ म्हणतोय की तुम्ही मेल्यानंतर खाली कसं न्यायचं? दुसरा भाऊ म्हणतोय की अरे किती सोपं आहे, मेल्यानंतर हातपाय तोडून खाली न्यायचं. म्हणे, त्या दोघांनाही ना अजिबात अक्कल नाही. त्यांना जर अक्कल असती तर किती सोपं आहे म्हणे, तुम्ही मेल्यानंतर माडीलाच आग लावून द्यायची, खाली न्यायचा प्रश्न येतोच कुठं?